मंडळींनो, सकाळी चिवूकडनं केसार वाईट शिरा मारून घेतलाय आणि तयारी केली कारण आज मॉप दिवसान जाऊचा कॉलेजचा तोंड बघू. तर काकाक तयार केले व्हायचं आणि निघाला, पण वाटेत माका लागले कुले ते का म्हटलं ती मी चालवताय. मंडळींनो, माका येता हो चालू, पण विषय कसा चुकान वाटेत काय ढोपरा फुटली तर पप्पाची घरा गेल्यावर काळी झालं सर मारतील म्हणून भीती वाटतं. तर असाच हळूहळू कॉलेजला गेलंय. तर मंडळींनो जाऊन बघताय तर कॉलेजच्या भंडाराक टाळा. मंडळींनो, डोंगळ्यात गुळ कसो चिकाटता गुळाक डोंगळो कसो चिकाटता तसा माझ्या नशिबाक पणवते चिकाटलेली आहे. कपाळात हात मारले आणि घराकडे निघाला. म्हटलं उद्या महमदात जाता जाता भाजी घेऊन जाऊया. तर थोडीशी भाजी घेतला, बाप्पासाठी एक मस्त हार घेतला आणि घराकडे येला. तर आईन लिस्टमध्ये जा लिहून दिलेलं आणि त्या सगळा तिका दाखवलंय बरोबर हा की नाही ता. म्हणून कपाळ एवढा दुखत होता ना त्या प्रवासामुळे, त्याच्यामुळे रडान पप्पांकडनं एक शेळा काढून घेतलाय, मस्त ग्लासभर पाणी पिलंय शेळाचं आणि मलई खालंय. आणि मंडळींनो, संध्याकाळी लाईटच नाही, त्या अंधारातच आईन भाकरे आणि तेवढ्यात तकडी इली वाडीची आरती. तर मंडळींनो, फक्त आजची रात्र उद्या आपले गणबाप्पा जातले. तर शेजारच्या वाडीतल्यांची आज फुगडी पण होती, त्यांच्यात सुद्धा वाईज हात धुवून घेतले. माका काय मंडळींनो त्यांच्यासारखं घालूक येत नाही, पण आपलं थोडंसं छोटंसं प्रयत्न. तर मंडळींनो, फुगडेवाले फुगड्या घालून घरात गेले आणि मी आपला आमच्या भजनाची वाट बघत होते, कारण यंदाचं शेवटचं भजन आमच्याच गणबाप्पाकडे असा. तर तसं पोरांनी इकडे मेहंदी वगैरे काढून घेतली आणि तेवढ्यात आमचं भजन इला मंडळींनो. तर आमच्या भजनी मंडळीने चाय आणि करंजो खाल्यानी आणि पेटी घेऊन मंडळींनो भजनाचं शेवट करून घरात निघाले. मी मात्र आमच्या गणूबाप्पाची जाम प्रेमान मंडळींनो दृष्ट काढले आणि बाप्पाक म्हटलं, बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये रे.